नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दी अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज आपण जे सेशन घेणार आहोत ते असणार आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 या असणाऱ्या फेजवरती. एक्झॅक्टली या असणाऱ्या आर्थिक पाहणीचा रेफरन्स काय घ्यायचा? त्याचं महत्त्व काय आहे? आणि याचा वापर कुठे-कुठे होऊ शकतो आपल्याला? या गोष्टींचा जर विचार केला, तर आपल्याला प्रिलिम्सचा विचार करत असताना तर इकॉनॉमिक्स सारखं असणारं महत्त्वपूर्ण सब्जेक्ट त्यातले असणारे 2 ते 3 क्वेशन्स सोबतच उल्लेख केला, तर पॉलिटी मधला असणारा सब्जेक्ट याच्यातले असणारे एखाद दुसरा क्वेशन्स यासोबतच पाहिला, तर जिओग्राफीशी संबंधित असणारे क्वेशन्स आता जिओग्राफीचा रेफरन्स जरी घेतला, हे कसं महत्त्वाचं? कारण जे आपण त्या ठिकाणी पीक उत्पन्नाचा संदर्भ याच्यामध्ये घेतो किंवा पर्जन्याचा संदर्भ याच्यामध्ये आणतो. या सगळ्या गोष्टी यामध्ये हायलाइट होत असतात. त्यामुळं याच्यावरती आपल्याला प्रश्न वारंवार विचारताना सुद्धा दिसतात. त्यामुळं ही आर्थिक पाहणी आपण योग्य पद्धतीनं पाहणं आवश्यक असणार आहे. मग त्याच दृष्टिकोनातून आपण ही पाहणी कव्हर करणार आहोत. तर यासाठी आपण रेफरन्सेस यूज केलेला आहे. पी-आय-बीचा प्रॉपरली बाकीचे असणारे काही रेफरन्सेस आपण न्यूजपेपरच्या अंतर्गत घेतलेले आहेत. आणि या लेक्चरची असणारी पी-डी-एफ हवी असेल तर आणि सोबतच डेली अपडेट्स आपल्याला पाहिजे असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. त्याची लिंक आहे दी अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर या लिंकच्या माध्यमातून तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. आणि या असणाऱ्या सर्व्हेला सांगत असताना सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जो उल्लेख केला तो म्हणजेच काय तर सामान्य प्रशासन विभागाचं महाराष्ट्र शासन राजपत्र या अनुषंगाने असणारे जे मुद्दे आहेत का त्याच्यामध्ये 24 फेब्रुवारी 2023च्या अधिसूचनेचा संदर्भ देत हिथं एक मुद्दा आणलाय तो म्हणजे शासनाच्या आदेशानुसार औरंगाबाद या शहराचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे. तसंच उस्मानाबाद शहराचं नाव बदलून या ठिकाणी धाराशिव हे नाव करण्यात आलेलं आहे. हेही संदर्भ लक्षात घ्यायचं. अधिसूचनेचा संदर्भ कधीचा आहे? तर ते आपल्या लक्षात घ्यायचं 24 फेब्रुवारी 2023 चा संदर्भ याच्यामध्ये येतोय. आणि तो लागू करत असताना 26 फेब्रुवारीचा कालावधी इथं आलाय. जिथं प्रत्यक्षात जुनी नावाची यंत्रणा बदलून इथं नवी नावं आपल्याला इथं घेताना दिसतात. विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका, गाव या संदर्भामध्ये या असणाऱ्या औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद ऐवजी धाराशिव करताना दिसतायत. आणि सुरुवातीच्याच फेजमध्ये पाहिलं तर दृष्टिक्षेपामध्ये महाराष्ट्राचं विवरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. भौगोलिक रचनेचा संदर्भ घेतला तर क्षेत्र 1000 चौरस किलोमीटरच्या अंतर्गत पाहिलं तर हा सुरुवातीला 60-61 च्या कालावधीमध्ये 306,000 चौरस किलोमीटरचा रेफरन्स होता. तो आता 308 पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे जो मुळात कधीपासून 70-71 पासून तो आहे, तो हाच राहिलेला आहे. समुद्र किनाऱ्याच्या लांबीचा उल्लेख केला तर 720 किलोमीटर आहे. आता हे का सांगतोय? कारण हे ऑथेंटिकेट डाटा आहे. म्हणजे याच्यावरती आपण ठाम राहू शकतो आणि आयोगाच्या ॲन्सरला चॅलेंज करू शकतो. हा रेफरन्स देऊन आपण. त्यामुळं हे लक्षात घ्यायचं. प्रशासकीय रचनेचा उल्लेख केला. महसुली विभाग जिथं सुरुवातीला 4 होते, ती आता संख्या झालेली आहे 6. सोबतच जिल्हे आणि तालुके हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले होते मागच्याच असणाऱ्या परीक्षेमध्ये. महसुली विभाग आणि तालुक्यांची संख्या विचारली गेली होती. त्यामुळे जिल्ह्यांचा संदर्भ सुरुवातीला 26, तालुक्यांचा संदर्भ 229 आणि शहरांचा उल्लेख केला तर 266 शहरांचा रेफरन्स दिसतो 60-61 मध्ये. आणि 2021-22 चा उल्लेख केला तर यामध्ये लक्षात घेऊया महसुली विभागाचा उल्लेख 6 करतो. जिल्ह्यांची संख्या 36, तालुक्यांची संख्या 355, सोबतच वस्ती असलेल्या गावांची संख्या 40,959, वस्ती नसलेली गावं 2,706 आणि शहरांची संख्या पाहिली तर 534 आहे, हेही लक्षात घ्यायचं. आणि यासोबतच लोकसंख्येचा उल्लेख जर केला तर ही लोकसंख्या अजूनही 2011च्याच असणाऱ्या जनगणनेच्या आधारे इथं मांडण्यात येत आहे. त्याचा रेफरन्स कशा पद्धतीनं आहे, ते आपण थोडंसं बघत असताना इथं थोडं पर्सेंटेज बघण्याचाही प्रयत्न करूया. पहिल्यांदा लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटरच्या अंतर्गत सुरुवातीला होती 1960-61 मध्ये 129, ती आता पोहोचलेली आहे 365 च्या अंतर्गत. हेही लक्षात घ्यायचंय. हा संदर्भ याच्यामध्ये असेल. सोबतच साक्षरतेचे प्रमाण जर पाहिलं टक्केवारीच्या अंतर्गत ते सुरुवातीला होती 35.1% ते आता 82.3% पर्यंत आपल्याला पोहोचताना दिसते. स्त्री-पुरुष प्रमाणांचा उल्लेख जर इथं केला, तर सुरुवातीला होते 936 ते आता आहे 929. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एखादं विधान टाकलं, ते म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्त्री-पुरुष हिथं स्त्री-पुरुषांचं असणारं प्रमाण हे जास्त होतं आत्ताच्या असणाऱ्या तरतुदीपेक्षा किंवा 2011च्या जनगणनेपेक्षा. तर ते विधान योग्य असेल यासाठी आपल्याला हे मुद्दे माहिती असणं आवश्यक असणार आहे. आणि नागरी लोकसंख्येचं प्रमाण जर टक्केवारीमध्ये पाहिलं, तर ते 60-61 मध्ये होतं 28.2%.
आणि ते 21-22 चा संदर्भ घेतला तर ते 45.2% रेफरन्स याच्यामध्ये दिसतो. सोबतच सांकेतिक राज्य उत्पन्नाचा उल्लेख केला, तर इथं संदर्भ आपल्याला काय घ्यायचं इथं, याच्यामध्ये दरडोई राज्य उत्पन्नाचा उल्लेख याच्यामध्ये करायचा आणि तो आहे ₹2,15,233 रेफरन्स याच्यामध्ये येतो. पर्जन्याचा रेफरन्स घेतला तर सरासरीशी तुलना जर केली तर टक्केवारी किती आहे? तर ती 118.2% चा रेफरन्स आपण याच्यामध्ये आणतोय. सरासरीच्या पेक्षा जास्त पर्जन्य होताना दिसतंय. कृषीचा रेफरन्स घेतला तर आपण इथं क्षेत्र 1000 हेक्टरमध्ये काउंट करत असताना निव्वळ पेरणी क्षेत्राचा उल्लेख केला तर 16,590 क्षेत्र 1000 हेक्टरचा रेफरन्स येतो. पिकांखालील स्थूल क्षेत्राचा उल्लेख केला 24,149 चा रेफरन्स याच्यामध्ये येतो. हाही संदर्भ बघत असताना प्रमुख पिकांखाली असणारी क्षेत्र जे दिलेत का, त्याच्यामध्ये संदर्भ कसा आहे? 1000 हेक्टरचा अंतर्गत आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, तृणधान्य, कडधान्य आणि अन्नधान्याचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. ह्याच्यामध्ये का महत्वाचं आहे? कारण तुम्हाला विधानं टाकून तिथं प्रश्न विचारले जातात. म्हणून इथं लक्षात घ्यायचं. हा असणारा रेफरन्स याच्यामध्ये असेल. 1575 1000 हेक्टरचा रेफरन्स येतो तांदळाशी संबंधित. सोबतच पाहिलं तर 7052 हा येतो सर्व तृणधान्यांशी संबंधित असणारा मुद्दा. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. या वर्षी जे आपण 2023 हा वर्ष इंटरनॅशनल मिलेट इयर्सचा रेफरन्स घेऊन सेलिब्रेट करतोय ना, तर त्यामध्ये तुम्हाला या तिघांपैकी कोणता डाटा महत्त्वाचा असणार आहे? एकदम बेसिक प्रश्न आहे. 4थी-5वी च्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे प्रश्न विचारतो आपण. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. सोबतच कृषी उत्पादनाचा निर्देशांक जर पाहायचा झाला, तर तो आहे 310.7 आहे आत्ताच्या फेजमध्ये आणि कृषी गणनाचा उल्लेख केला, तर खातेदारांची असणारी संख्या हे जर पाहिली, तर ती 15,285 आहे आणि याचं सरासरी क्षेत्र पाहिलं, तर आपण इथं संदर्भ घ्यायचा तो 1.34 आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत भारताच्या बाबतीमध्ये. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचारलं, तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. पशुधन गणनेचा उल्लेख केला तर 2019 च्या डाटाचा संदर्भ आहे. एकूण पशुधन 33,080 हजाराचा संदर्भ याच्यामध्ये येतो. एकूण कुकुटादी पक्ष्यांचा उल्लेख केला तर जवळपास 34,298 हजारचा संदर्भ याच्यामध्ये येतो. ट्रॅक्टरचा रेफरन्स घेतला तर 1,05,611 ट्रॅक्टरचा रेफरन्स येतो, जो शेतीसाठी आपल्याला तितकाच महत्त्वाचा आहे. वनक्षेत्राचा उल्लेख केला तर चौरस किलोमीटरचा रेफरन्स याच्यामध्ये येतो 61,907. थोडंसं बघा 61,939 आणि 61,907 म्हणजे ही असणारी यंत्रणा क्षेत्र कमी होताना दिसते. हेही लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. तो संदर्भ याच्यामध्ये हायलाइट करायचा. सोबतच सहकार क्षेत्राचा उल्लेख केला. प्राथमिक कृषी पतसंस्थांचा संदर्भ घेतला, तर इथे 21,097 चा रेफरन्स घ्यायचा. सहकारी संस्थांची संख्या विचारात घेतली, तर ती आपल्याला विचारात घ्यायची. तो म्हणजेच कितीचा संदर्भ आहे? 2,22,738 चा रेफरन्स आहे आणि सहकारी संस्थांचे खेळतं भांडवल जर विचारात घेतलं, तर 4,69,010 कोटीचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. आणि शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांचा रेफरन्स घेत असताना काय आकडेवारी आहे? जिल्हा परिषदांचा उल्लेख केला तर 34 आहेत. ग्रामपंचायतीचा उल्लेख केला, हा प्रश्न विचारून झालाय आपल्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये. 27,832 आहे. पंचायत समित्यांचा उल्लेख केला तर 351 आहे. नगर परिषदांचा उल्लेख केला तर ती संख्या 244 आहे. महानगरपालिकांचा उल्लेख केला तर त्या 27 आहेत आणि त्यासोबतच नगरपंचायतीचा उल्लेख केला तर त्या 139 आहेत आणि कटक मंडळाचा उल्लेख इथं केला तर त्या रिमेन्स सेम आहेत, 7 आहेत. त्याचाही रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा आणि लोकसंख्येचा असणार थोडासा अतिरिक्त आढावा या ठिकाणी मांडलेला आहे. ते तुम्ही पाहून घ्या. याची पी तुम्हाला तिथं दिली जाईल. सोबतच पशुधन गणनाचा रेफरन्स आहे. वने उद्योगांचा रेफरन्स याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सुरुवातीचा मुद्दा पाहिला या सर्वेक्षणाच्या अंतर्गत आर्थिक सर्वेचा अंतर्गत राज्य अर्थव्यवस्थेमध्ये राज्य उत्पन्नाचा संदर्भ इथं लक्षात घ्यायचा आणि 2022-23 च्या पूर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेमध्ये 6.8% वाढ तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 7% वाढ अपेक्षित आहे. असं 2022-23 मध्ये राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रामध्ये 10.2% वाढ, उद्योग क्षेत्रात 6.1% वाढ आणि सेवा क्षेत्रामध्ये 6.4% वाढ इथं अपेक्षित आहे. तेही इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. आणि सोबतच उल्लेख केला, देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा हा सर्वाधिक आहे 14%. हेही लक्षात घ्यायचंय आपल्याला आणि याचा संदर्भ बघत असताना काय विचारात घ्यायचं ही आकडेवारी तुम्ही नाही पाहिलं तरी चालेल. पण नंबर 1 च्या स्वरूपामध्ये सर्वाधिक जास्त हिस्सा 14% आहे. ते 14% इथं लक्षात ठेवायचं आहे. सोबतच लोकवित्तचा उल्लेख केला
तर अर्थसंकल्पीय अंदाज 2022-23 नुसार राजकोषीय तुटीचं स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 2.5% आणि ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 18.4% आहे. हे लक्षात घ्यायचं. राजकोषीय तूट आणि सोबतच उल्लेख केला तर ऋणभाराचं असणारं प्रमाण, हे दोन्हीही आकडेवारी आपल्याला इथं माहिती असणं अपेक्षित असणार आहे. हा संदर्भ याच्यामध्ये असेल. आणि सोबतच पाहिलं तर अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 2022-23 करिता एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा हा 26.5% अपेक्षित असून खर्चातील भांडवली खर्चाचा हिस्सा हा 22% अपेक्षित आहे. आणि सुधारित अंदाजानुसार 2021-22 करिता महसुली एकूण महसुली खर्चातील विकासावरील खर्चाचा हिस्सा हा 67.8% जाताना दिसतोय. हेही लक्षात घ्यायचं. त्यासोबत कृषी आणि संलग्न कार्याचा रेफरन्स बघत असताना पहिल्यांदा मान्सूनचा रेफरन्स घेतला तर 2022 मध्ये सरासरी पावसाच्या 119.8% पाऊस पडला आणि राज्यातील 204 तालुक्यांमध्ये अतिरिक्त तर 145 तालुक्यांमध्ये सरासरी आणि 6 तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला. हे असे डाटा लक्षातच घ्या. जिओग्राफीमध्ये डायरेक्टली विचारले जातात. मग 6 तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडलेला आहे, हेही लक्षात घ्यायचं. आणि सोबतच वैयक्तिक क्षेत्र कृषी गणना नोंदणीत असणाऱ्या कृषीची गणना जर बघितली तर 1970-71 नुसार ती होती 4.28 हेक्टर होती. आणि आता कृषी गणना 2015-16 नुसार जर पाहिलं तर आपल्याला ती जाताना दिसते 1.34 हेक्टर वरती जाताना दिसते. हेही लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. आणि सोबतच पाहिलं केंद्र शासनाच्या विनंतीस अनुसरून संयुक्त राष्ट्रांद्वारे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तर राज्यात महाराष्ट्र भरड धान्य अभियान राबविण्यात येत आहे. आणि सोबतच हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण 2022 ते 27 या अंतर्गत ही असणारी राज्याकरिता जाहीर करण्यात आली होती. आणि या धोरणाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलेलं आहे. हेही इथं लक्षात घ्यायचंय. आणि सोबत पाहिलं तर 2022-23 च्या खरीप हंगामामध्ये 157.97 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्य, तेलबिया, कापूस, ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे 10%, 19%, 5% आणि 4% वाढ अपेक्षित असून कडधान्याच्या उत्पादनामध्ये 37% घट अपेक्षित आहे. हे पण लक्षात घ्यायचं. सोबतच रब्बी हंगामाचा रेफरन्स घेतला तर 57.74 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली आणि मागच्या असणाऱ्या वर्षाच्या तुलनेत कडधान्याच्या उत्पादनामध्ये 34% वाढ अपेक्षित आहे आणि तृणधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनामध्ये प्रत्येकी 13% घट अपेक्षित आहे. हेही इथं लक्षात घ्यायचं. त्यासोबतच राज्यात जानेवारी 2023 पासून जलयुक्त शिवार अभियान 2.0 परत एकदा राबवण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या सुरुवातीपासून 31 डिसेंबर 2022 पर्यंत 32 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 20,425 कोटी रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे. हे लक्षात घ्यायचं. आणि पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जुलै 2022 पासून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबवण्यात येत आहे. आणि या योजनेअंतर्गत 17-18 ते 19-20 या कालावधीतील कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50,000 पर्यंत रकमेचा लाभ देण्यात येत आहे. आणि सन 2022-23 मध्ये डिसेंबर अखेर 8.13 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 2,982 कोटी रकमेचा लाभ सुद्धा याच्यामध्ये होताना दिसतोय. सोबतच उद्योग आणि सहकार क्षेत्राचा उल्लेख केला. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत जून 2020 ते डिसेंबर 2022 या कालावधीत राज्याला 2.74 लाख कोटी गुंतवणूक आणि 4.27 लाख अपेक्षित रोजगार असलेले प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. सोबतच जुलै 2021 मध्ये सुधारित महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 जाहीर झालेलं आहे. आणि या धोरणाअंतर्गत 64,337 इलेक्ट्रिक वाहनांकरिता 29,000 लाख प्रोत्साहन निधी मंजूर केला असून त्यापैकी
जानेवारी महिन्यात 2023 पर्यंत 16,824 इलेक्ट्रिक वाहनांकरिता 11,827 लाख निधी सुद्धा इथं उपलब्ध होताना दिसतोय, हेही लक्षात घ्यायचं. सोबतच उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने राज्यात 18 स्टार्टअप इन्क्युबेटरची असणारी स्थापना करण्यात आली. डिसेंबर 2022 अखेर राज्यात एकूण 1.67 लाख रोजगार असलेले 16,000 प्लस स्टार्टअप आहेत, हेही लक्षात घ्यायचं. आता सध्या आपण भारताचा जर विचार केला तर 80,000 प्लस स्टार्टअप आहेत. कारण स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण करण्याच्या निमित्तानं आपण 75,000 स्टार्टअपची संख्या पण पाहिली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील असणाऱ्या स्टार्टअपची संख्या 16,000 प्लस आहे, हेही इथं लक्षात घ्यायचे. सोबतच उल्लेख येतो भारत पर्यटन सांख्यिकी 2022 अहवालानुसार सन 2021 मध्ये राज्यात देशांतर्गत पर्यटकांच्या भेटींची संख्या ही 435.7 लाख आणि परदेशी पर्यटकांच्या भेटीची संख्या 1.9 लाख होती. 2020 मध्ये देशांतर्गत पर्यटकांच्या भेटीची संख्या ही 392.3 लाख आणि विदेशी पर्यटकांच्या भेटींची संख्या 12.6 लाख होती, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे देशांतर्गत असणारा पर्यटन वाढताना दिसतोय, मात्र परदेशी भेटींची संख्या कमी होताना दिसते, हेही लक्षात घ्यायचं. त्यानंतर पायाभूत सुविधेचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय आणि तो संदर्भ बघत असताना 31 मार्च 2022 रोजी राज्यातील वीज निर्मितीची स्थापित क्षमता 10.9% देशात सर्वाधिक होती, लक्षात घ्यायचं. एवढंच फक्त टक्केवारी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर राज्यासाठी विजेचा दरडोई अंतिम वापर हा 1,110 युनिट असून अखिल भारतासाठी तो 824.6 युनिट आहे. म्हणजे भारतापेक्षाही महाराष्ट्राचा असणारा दरडोई अंतिम वापर हा जास्त आहे, हेही लक्षात घ्यायचं. सोबतच 2021-22 मध्ये महापारेषणची असणारी पारेषण हानी 3.19%, तर महावितरणाची वितरण हानी आणि एकत्रित तांत्रिक व व्यावसायिक हानी हे 14% आणि 15%च्या असणाऱ्या रेंजमध्ये होती, हेही लक्षात घ्यायचं. त्याच्यामध्ये फक्त पारेषण हानी जरी लक्षात ठेवली 3.19 तरी पण सफिशियंट आहे. त्यानंतर सामाजिक क्षेत्राचा उल्लेख केला तर इथं महत्वाचा पार्ट येतो, तो म्हणजेच काय, एकूण शाळांचा रेफरन्स. इथे 1,05,848 प्राथमिक शाळा होत्या. त्यातील पटसंख्या 154.2 लाख होती. माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचा उल्लेख केला तर 28,612 शाळा होत्या आणि पटसंख्या 66.4 लाख होती, हेही लक्षात घ्यायचं. आणि सोबतच उल्लेख केला तर सन 2020 मध्ये अर्भक मृत्यू दर 16 होता. नवजात शिशु मृत्यू दर हा 11 होता. हे लक्षातच घ्यायची आकडेवारी डायरेक्टली विचारले जातात आपल्याला. 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर 18 होता. एकूण जनन दर हा 1.5 होता. हा बऱ्याच अंशी कमी आहे, हेही लक्षात घ्यायचं. आणि सन 2018 ते सन 2020 करिता माता मृत्यू प्रमाण 33 होतं, हेही लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. कारण हे जे माता मृत्यू दर आहे का, ते 70 पेक्षा कमी आणण्याचं टार्गेट आखलेलं होतं आणि ते टार्गेट महाराष्ट्र ऑलरेडी अचीव्ह करतानाही दिसतो, हेही लक्षात घ्यायचं. आणि सोबतच पाहिलं तर 30 सप्टेंबर 2021 रोजी मुली आणि मुले असमानता निर्देशांकाचा उल्लेख केला तर प्राथमिक शाळांकरिता 1.05 होता. उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक करिता तो 0.9 होता. हेही आता इथं आपल्याला लक्षात घ्यायचंय. सोबतच लोकसंख्येचा उल्लेख केला तर काही बेसिक डाटा आहे, तो आपल्याला माहिती असावा म्हणून हे मुद्दे देतोय. ऑलरेडी तुम्ही जिओग्राफीच्या अंतर्गत वाचणारच आहात. इव्हनली पॉलिटिच्या अंतर्गत आणि इकॉनॉमिक्स मध्ये पण याचा रेफरन्स तुम्ही बघता. ठीक आहे. मग इथं पाहिलं तर 1872 पासूनच्या अखंडित मालिकेतील असणारी ही 15वी जनगणना 2011च्या कालावधीमध्ये आणि स्वातंत्र्योत्तर ही 7वी जनगणना होती. याच रेफरन्सचा उल्लेख जर केला तर इथं लोकसंख्येचा रेफरन्स पहा, 2021 चा उल्लेख केला तर महाराष्ट्राचा असणारा उल्लेख इथं येतो, तो म्हणजेच किती, तर 12.44 कोटीची असणारी लोकसंख्येचा मुद्दा येतोय. प्रक्षेपित लोकसंख्या 2021 करिता असणार अपेक्षित. आणि अखिल भारताचा उल्लेख केला तर 136.30 कोटींचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. 136 कोटी प्लस भारताची लोकसंख्या आणि 12 कोटी प्लस असणारी लोकसंख्या महाराष्ट्राची असेल, हेही इथं लक्षात घ्यायचं. आणि या राज्यांकरिता 2011च्या अनुषंगाने असणारी जी लोकसंख्या आहे का, तो इथं मांडलेला आहे. मग महाराष्ट्राचा रेफरन्स पाहिला तर 11.24 कोटीचा असणार रेफरन्स तर बघतोच. आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या टक्केवारीचा उल्लेख केला तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये टक्केवारी किती आहे? 11.81% आणि 9.35% जमातींची संख्या आहे.
म्हणून तर आपण अनुसूचित जातींचा उल्लेख केला तर आपल्या विधानसभेमध्ये आपल्या 29 आमदारांची संख्या पाहतो आणि याच विधानसभेमध्ये आपण अनुसूचित जमातींचा उल्लेख केला तर 25 एसटीच्या आमदारांचा उल्लेख करतो आणि महाराष्ट्रातून लोकसभेवरती एससीचे खासदार जातात 5 आणि लोकसभेवरती एसटीचे खासदार जातात 4. हेही आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आणि अखिल भारताचा उल्लेख केला तर हा संदर्भ येतो 2011च्या लोकसंख्येचा रेफरन्स घेत असताना 121 कोटी आणि प्रमाण पाहिलं लोकसंख्येच्या अंतर्गत एससीची त्याचा 16.63% उल्लेख येतो आणि 8.63% उल्लेख एसटीचा रेफरन्स येतो. हेही लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आणि लोकसंख्येच्या घनतेचा उल्लेख केला तर राज्याची लोकसंख्येची घनता 365 आणि अखिल भारताची लोकसंख्येची घनता 382 होती. हेही लक्षात घेणं अपेक्षित आहे. मग महाराष्ट्र आणि अखिल भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर पाहिला, तर हा वृद्धी दर 2001 ते 11 या दशवार्षिक यंत्रणेमध्ये पाहिलं तर महाराष्ट्राचा आहे 16% आणि भारताचा उल्लेख केला तर 17.7% आहे. हेही लक्षात घ्यायचं आणि नागरीकरणाचा उल्लेख केला तर भारताचा रेफरन्स येतो 31.1% आणि महाराष्ट्राचा आहे 45.2%. याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारून झालेले आहेत. आणि काही राज्यांचा संदर्भ घेत असताना स्त्री-पुरुष प्रमाण आणि बालकांमधील असणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण हे मांडण्याचा प्रयत्न केलाय. 2011च्या जनगणनेच्या आधारे स्त्री-पुरुष प्रमाणाचा उल्लेख केला तर महाराष्ट्रामध्ये 929 आहे आणि बालकांमधल्या मुला-मुलींचे प्रमाण पाहिलं प्रति 1000 च्या पाठीमागे 894च दिसतोय आणि भारताचा उल्लेख केला तर स्त्री-पुरुष प्रमाणाचा उल्लेख केला तर 943 आहे आणि बालकांचा उल्लेख केला तर 918 आहे. हेही याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय. सोबतच कामगार लोकसंख्येच्या प्रमाणाचा उल्लेख केला. जनगणना 2011 नुसार राज्यासाठी कामगार लोकसंख्येचं प्रमाण 44% होता. हाही संदर्भ आहे. आणि ग्रामीण भागासाठी कामगार लोकसंख्या ही 49.8% तर नागरी भागांसाठी 36.9% होती. आणि याच्यामध्ये थोडीशी विभागणी उद्योगाच्या प्रकारानुसार करताना दिसतायत. मग महाराष्ट्राचा रेफरन्स घेत असताना कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये सर्वाधिक जास्त आहे एवढं लक्षात घ्या. 23.5% हे. आणि सोबतच वयोगटनिहाय राज्यातील लोकसंख्येच्या टक्केवारीचा उल्लेख केला तर 2001 आणि 2021 चं असणारं कंपॅरिझन या ठिकाणी दिसतं. कोणता वयोगट या ठिकाणी जास्त आहे महाराष्ट्राच्या अनुषंगाने तर इथं लक्षात येतो तो म्हणजेच कोणता तर 40 ते 49 वयोगटातील असणाऱ्या लोकसंख्येचा रेफरन्स या ठिकाणी दिसतोय आणि हा असणारा रेफरन्स 12%चा आणि इकडे जर बघितलं 2001 च्या अंतर्गत तर तो 10%चा असणारा आसपास आपल्याला दिसतो. हे लक्षात घ्यायचं. संदर्भ कोणाचा जास्त लोकसंख्येचा आहे तर 40 ते 49 दरम्यान आणि थोडंसं बालकांचा विचार केला तर तो असणारा रेफरन्स आता कमी होताना दिसतोय. 10 ते 14 वयोगटातील रेफरन्स जो 2001 मध्ये जास्त होता तो आता कमी होताना दिसतोय. हेही मुद्दे लक्षात असणं अपेक्षित असणार आहे. सोबतच ज्या राज्यांमध्ये असा संदर्भ दिलाय की स्त्री ही कुटुंब प्रमुख असेल अशा कुटुंबाचं प्रमाण किती आहे टक्केवारीमध्ये दिले. महाराष्ट्राचा उल्लेख केला 2001 मध्ये ते 10.1% होता तो आता 12.8% पोहोचलेला आहे. भारताचा विचार केला तर स्त्री कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंबाचं प्रमाण हे होतं 2001 मध्ये 10.3%. आता ते पोहोचलेलं आहे 2011 मध्ये 13.1% हेही इथं लक्षात घ्यायचं आणि सोबतच निवडक राज्यांकरिता बँकिंग सेवांचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांची टक्केवारी याच्यामध्ये दिलेला आहे. तर बँकिंग सेवांचा संदर्भ घेतला तर आपल्याला जनधन योजनेचा संदर्भ याच्यामध्ये येतो. त्यामुळे या जनधन योजनेचा रेफरन्सचा संदर्भ या बँकिंग सेवेच्या कुटुंबांशी बघणं अपेक्षित असणार आहे हे लक्षात घेऊया. महाराष्ट्राचा उल्लेख केला तर 2001 मध्ये होतं ते 48.1%, 2011 मध्ये झालेलं आहे 68.9%. मग खूप महत्वाचा आहे हा मुद्दा. एक प्रकारे जनधन योजनेच्याच असणाऱ्या संदर्भाचा यश आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अखिल भारताचा रेफरन्स घेतला तर 35.5% होता. तो 58.7% कुटुंबांची टक्केवारी पोहोचताना दिसते. हेही लक्षात घेऊया. आणि थोडंसं राज्याचं आणि भारताचं दरडोई उत्पन्नाचं कंपॅरिझन या ठिकाणी दिलंय. महाराष्ट्राचा रेफरन्स आपण याच्यामध्ये पाहिला तर तो रेफरन्स दिसतो आपल्याला 2021-22 ला 2,15,000 च्या स्वरूपामध्ये आणि भारताचा उल्लेख केला तर 1,50,000 च्या अंतर्गत आहे. म्हणजे दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं हे भारतापेक्षाही जास्त आहे. हे लक्षात घ्यायचं आणि काही राज्यांचं आणि भारताचं दरडोई उत्पन्न या ठिकाणी दिलेला आहे. भारताचा उल्लेख केला तर 1,50,007 रुपये आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त कोणाचा आहे तर सर्वाधिक जास्त दिसतो आपल्याला तो म्हणजे कर्नाटकाचा. लक्षात घ्यायचं फर्स्ट नंबर कर्नाटक, नंतर येतो तेलंगणाचा नंबर, नंतर आहे हरियाणा, तामिळनाडू, मग आपल्या 5व्या क्रमांकावरती आपला महाराष्ट्र. हेही लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जागतिक स्थूल उत्पादनातील असणारी वाढ जर बघितली तर हे जगाचा उल्लेख करतोय.
विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेचा रेफरन्स बघितला तर तो किती आहे? तर तो इथे दिसतो. तो म्हणजे जीडीपीच्या अनुषंगाने 0.4% चा रेफरन्स येतोय. संक्रमणशील अर्थव्यवस्था म्हणजे जे बदलण्याच्या स्वरूपामध्ये आहेत, विकसनशीलवरनं विकसित होण्याच्या मार्गावरती, ते मायनसमध्ये आहेत. -0.8 चा रेफरन्स येतो. विकसनशील अर्थव्यवस्थेचा 3.9% आहे आणि अल्प विकसित अर्थव्यवस्थेचा 4.4% दिसतो आणि हा संदर्भ जर बघितला तर 2022च्या अंतर्गत आपल्याला याची आकडेवारी पण त्या संदर्भामध्ये दिसते. म्हणून हा जगाचा उल्लेख आपण इथे लक्षात घेणं अपेक्षित असेल. आणि थोडंसं या असणाऱ्या जागतिक व्यवस्थेमध्ये वार्षिक टक्केवारीतील बदल जर बघितला तर जगाचा संदर्भ येतो. तो 2021 मध्ये होता 5.8%. आता तो 2023 मध्ये होतोय 1.9%. म्हणजे हा पूर्वानुमान आहे 2023 साठीचा. मात्र तरी पण तो खूप कमी आहे 1.9% आणि याच्यामध्ये भारताचा अनुमानित आहे ते लक्षात घ्यायचं. 2021 मध्ये होता 8.9%. 2022 मध्ये झाला 6.4% आणि 23 मध्ये असेल 5.8%. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. चीनपेक्षाही जास्त आपला संदर्भ दिसतोय आणि अल्पविकसित देशांचा रेफरन्स घेतला तर 4.4% आहे. डायरेक्टली क्वेश्चन केला जाऊ शकतो. सोबतच सरासरी ग्राहक किंमतीत चलनवाढाचा रेफरन्स पाहिला तर इथं जागतिक रेफरन्सचा उल्लेख येतो. 5.2% होता चलनवाढ. ती आता 2023 मध्ये अंदाजित आहे पूर्वानुमानात. जर उल्लेख केला तर 6.5% चा रेफरन्स आहे. 2022 मध्ये ते 9% जाणार आहे. आणि याच्यामध्ये पाहिलं तर अमेरिकेचा संदर्भ घेऊया. ते 4.8% असेल. 22 मध्ये ते 8.1% चा आहे. आणि भारताचा उल्लेख हा 7.1% आहे. चलनवाढीचा रेफरन्स आणि 2023 मध्ये तो कमी होऊन 5.5% जाईल. हाही रेफरन्स याच्यामध्ये लक्षात घेऊया. त्यानंतर शिधापत्रिकेच्या प्रकारानुसार शिधापत्रिका धारकांच्या संख्येचा उल्लेख पण इथं करण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये पाहिलं तर सर्वाधिक जास्त असणारा रेट या ठिकाणी येतो तो म्हणजे प्राधान्य कुटुंब केशरी असणाऱ्या या शिधापत्रिकेचा उल्लेख केला तर 35.2% चा रेफरन्स येतोय. नंतर बिगर प्राधान्य कुटुंब केशरीचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय 28.2% चा रेफरन्स येतो. सोबतच त्या ठिकाणी पाहिला तर पिवळी दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या संख्येचा उल्लेख केला तर 14.4% आणि अत्यंत अन्न योजनेचा उल्लेख केला तर 10% आहे. हे आकडेवारी आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. हे लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. नंतर शिवभोजन योजनेबद्दल बोललं जातंय आणि ही शिवभोजन योजना याही बजेटमध्ये कायम ठेवलेली आहे. हाच रेफरन्स पाहिला तर नोव्हेंबर 2022 अखेर एकूण 1543 शिवभोजन केंद्र कार्यरत असून 151 शिवभोजन केंद्र रद्द करण्यात आली आहेत आणि योजनेच्या सुरुवातीला नोव्हेंबर 2022 पर्यंत 12.22 कोटी शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आले आणि ते 2021-22 मध्ये 208 कोटी पर्यंत होतं आणि 2023 22-23 नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत तो आपल्याला 79.96 म्हणजे 80% कोटी पर्यंत त्याचा खर्च होताना दिसतोय. हेही लक्षात घ्यायचं आणि सोबतच पहा महत्वाचे काही वित्तीय निर्देशांक आहेत जे माहिती असणं गरजेचंच आहे आपल्याला आणि तो जर पाहिलं या ठिकाणी तर हा संदर्भ येतो त्या ठिकाणी अर्थसंकल्पीय अंदाजाचा आणि हा सुधारित अंदाज काय आहे तो इथं लक्षात घ्यायचा 2021-22 चा महत्वाचा आपल्याला. महसुली जमा पाहिली तर ती आहे 79.8%. महसुली खर्च पाहिलं तर 86.6% चा रेफरन्स आहे. महसुली तुटीचा उल्लेख केला तर 1% आहे. भांडवली जमेचा उल्लेख केला तर 20.2% आहे. भांडवली खर्चचा उल्लेख केला तर हा 13.4% आहे. राजकोषीय तुटीचा उल्लेख केला तर तो आहे 2.9%. प्राथमिक तूट याचा उल्लेख केला तर 1.5% आणि व्याज प्रदाने महसूल जमेची टक्केवारी पाहिली तर 11.4% आहे. यातला डाटा विचारला जातो. त्यामुळं सगळं नाही लक्षात ठेवलं, किमान हे खालचे मुद्दे लक्षात ठेवायचं. राजकोषीय तुटीचा संदर्भ 20-21 मध्ये 2.7% होता. 21-22 मध्ये 2.9% आणि 22-23 मध्ये असेल 2.5%. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वेगवेगळ्या राज्यांसाठी केंद्रातील करातील हिस्सा जो आहे का, ते टक्केवारी कशी आहे, त्याचा रेफरन्स. कारण या 15व्या वित्त आयोगानं 2 शिफारशी दिल्या होत्या. त्यासाठी 2021-21 आणि 21-22 ते 25-26 पर्यंत असे दोन्ही टप्पे वेगळे आहेत. महाराष्ट्राला किती टक्के वाटा आहे? तर 6.135%. 20-21 मध्ये आणि राहिलेल्या 5 वर्षांसाठी असेल 6.317% असेल. हेही लक्षात घ्यायचं आणि सर्वाधिक जास्त रेफरन्स आपल्याला दिसतो. तर म्हणजे उत्तर प्रदेशच्या अंतर्गत 17.9% चा हा संदर्भ आहे. हे दोन्ही टप्प्यामध्ये आपल्याला विचारात घ्यायचं आहे. त्यानंतर
थोडंसं पर्जन्याचा उल्लेख केला तर राज्यामध्ये पडलेल्या पावसाची सरासरी पावसाची टक्केवारीचा रेफरन्स या ठिकाणी दिसतो आपल्याला. तो संदर्भ आहे 118चा असणारा सरासरी पर्जन्यापेक्षा. मात्र प्रत्येक असणाऱ्या फेजमध्ये हा मांडताना दिसतोय. सप्टेंबर म्हणजे हे मूळ जे पावसाचे महिने आहेत का, त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त असणारा संदर्भ याच्यामध्ये येतो तो म्हणजे ऑक्टोबरच्या फेजमध्ये, हेही लक्षात घ्यायचं. आकडेवारी आहे त्यापेक्षाही हा डाटा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तो म्हणजे राज्यात पडलेल्या पावसाची सरासरी पावसाची टक्केवारी किती आहे? तर 2021 चा रेफरन्स घेतला तर तो होता 118.2 आणि 2022 चा रेफरन्स घेतला तर 119.8 होता. हेही इथं लक्षात घ्यायचंय आणि पडलेल्या पावसानुसार तालुक्यांची संख्या पाहिली, सरासरीची टक्केवारी काढत असताना, तर या असणाऱ्या तालुक्यांच्या संख्येचा उल्लेख जिथं जातोय, 204 पर्यंत असणाऱ्या तालुक्यांचा रेफरन्स येतोय. जिथे 120 पेक्षा असणारी टक्केवारी अधिक आहे. सोबतच जिथं खूप कमी आहे, त्या असणाऱ्या तालुक्यांची संख्या फक्त 6 आहे. ओके. म्हणजे किती असं म्हणूया आपण 50 पेक्षाही कमी आहे. नंतर 40 ते 80 चा रेफरन्स आणि सोबतच हा मुद्दा येतो तो म्हणजे कुठला? तर 80 ते 120 दरम्यान 145 तालुक्यांचा रेफरन्स आहे. हेही लक्षात घ्यायचं. त्यानंतर राज्यातील जमिनीचा वापर 2021-22 च्या अनुषंगाने पाहिलं तर काय पहा, निव्वळ पेरणी क्षेत्राचा संदर्भ येतो 54% वनाखालील क्षेत्रांचा रेफरन्स येतो 17%. सोबतच उल्लेख केला तर लागवडीसाठी उपलब्ध नसलेल्या जमिनीचा संदर्भ येतोय 12% आणि लागवड न केलेली इतर जमीन येते 8% आणि पडीत जमिनीचा रेफरन्स आहे 9%. हेही इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुधाची दरडोई उपलब्धता आणि उत्पादन 2020-21 चा रेफरन्स घेत असताना इथं राज्यांचा रेफरन्स दिलेला आहे. त्या राज्यामध्ये नंबर 1 चा रेफरन्स दिसतो. तो म्हणजे काय? तर ग्रॅम अखिल भारत दुधाची प्रतिदिन दरडोई उपलब्धता ग्रॅम प्रतिदिनचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. मग दूध उत्पादनाचा असणारा हा चार्ट असेल आणि इथं दुधाची प्रतिदिन दरडोई उपलब्धता किती आहे? ग्राम प्रतिदिनचा रेफरन्स या ठिकाणी येतो आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतो नंबर 1 चा रेफरन्स घेतला तर पंजाबचा रेफरन्स आहे जवळपास 1219 ग्रॅम प्रतिदिनची असणारी दरडोई उपलब्धता दिसते. त्यानंतर राजस्थानचा रेफरन्स येतोय. तो किती आहे या ठिकाणी तर 1075 आहे आणि जर सरासरी पाहिलं भारताच्या बाबतीमध्ये तर ती आहे 427 ग्रॅम प्रतिदिन आहे. आणि दूध उत्पादनाचा उल्लेख केला तर लाख मेट्रिक टनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा उत्तर प्रदेश आहे. 314 लाख मेट्रिक टन. नंतर राजस्थानचा उल्लेख येतो 307 लाख मेट्रिक टन आणि त्यानंतर आपला 6वा देश राज्य येतोय महाराष्ट्र तो 137 लाख मेट्रिक टनाचाही रेफरन्स आहे. हेही लक्षात घ्यायचं. त्यानंतर मत्स्य उत्पादन व निर्यात याच्या अंतर्गत जर पाहिलं तर मत्स्य उत्पादनाचा उल्लेख केला तर सागरी मत्स्य उत्पादनामध्ये 2021-22 चा उल्लेख केला तर 4.33 लाख मेट्रिक टनचा रेफरन्स येतो. गोड्या पाण्यातील रेफरन्स घेतला तर 1.57 लाख मेट्रिक टन. ऑब्व्हियसली याच्यावरती प्रश्न केला जाऊ शकतो. कुठे जास्त मत्स्य उत्पादन होतं, सागरी का गोड्या पाण्यातील? तो रेफरन्सही लक्षात घ्यायचा. सोबतच स्थूल मूल्य जर विचारात घेतलं तर सागरीमध्ये जवळपास हा उल्लेख येतो तर 6,655 कोटीचा आणि गोड्या पाण्यातील उल्लेख केला तर 1,915 कोटीचा आणि मत्स्य निर्यातीचा रेफरन्स आपण बघितला तर उत्पादन आहे ते किती? तर 1.86 चा 86 चा लाख मेट्रिक टनचा आणि मूल्य पाहिलं 5,878 कोटीचा असणाऱ्या मूल्याचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. हेही लक्षात घ्यायचं आणि सोबतच जे आपण राज्यनिहाय पर्यटक भेटींची संख्या बघितलं तर याच्यामध्ये देशांतर्गत आणि विदेशी यांच्या संदर्भाचा रेफरन्स या ठिकाणी बघायचा आहे. महाराष्ट्राचा उल्लेख केला तर 435.7 लाख असणारे देशांतर्गत पर्यटन महाराष्ट्राला व्हिजिट करताना दिसतात आणि विदेशींचा संख्येचा उल्लेख केला तर तो 1.9 लाख आहे. विदेशी संख्या घटताना दिसते. मात्र देशांतर्गत संख्या ही वाढताना दिसते. हेही लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. सोबतच सहकारी संस्था आणि खेळतं भांडवल याचा उल्लेख केला तर सहकारी संस्थांचा रेफरन्स कसा आहे पहा. सामाजिक आणि सेवा व इतर संस्था यांची टक्केवारी आहे जवळपास 68.9% रेफरन्स याच्यामध्ये येतोय. त्यानंतर शेतमाल आणि कृषी प्रक्रिया संस्थेचा उल्लेख केला तर 11.5% रेफरन्स येतोय. त्यानंतर उल्लेख केला तर प्राथमिक कृषी पतसंस्थांचा उल्लेख येतोय 9.4%. नंतर बिगर कृषी पतसंस्थांचा उल्लेख येतोय 9.4%. खेळत्या भांडवलाचा उल्लेख केला तर सर्वाधिक जास्त खेळतं भांडवल कोणाकडे आहे? तर ते आहे बिगर कृषी पतसंस्थेकडं आणि त्यानंतर येतं शिखर आणि मध्यवर्ती कृषी व बिगर कृषी पतसंस्था यांच्याकडे आहे मुद्दा. हाही लक्षात घ्यायचा. त्यानंतर
राज्यामध्ये वीज निर्मितीचा संदर्भ किती आहे? तर 31 मार्च 2022 मध्ये वीज निर्मितीची एकूण स्थापित क्षमता निर्माण झालेल्या बाबतीमध्ये असणारा मुद्दा 37,348 मेगावॅट असून त्यात खाजगी क्षेत्राचा हिस्सा हा 59.9% आहे. सार्वजनिक क्षेत्राचा हिस्सा हा 34.8% आहे. आणि सोबतच सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी प्रकल्पाचा, ज्याला आपण रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट मर्यादित म्हणतो, 5.3% आहे. आणि वीज निर्मितीच्या स्थापित क्षमतेमध्ये देशात राज्याचा सर्वाधिक हिस्सा आहे 10.9%. आणि खाजगी क्षेत्रातील विजेच्या स्थापित क्षमतेत नवीकरणीय ऊर्जेचा 46% हिस्सा होता. आणि स्त्रोत निहाय स्थापित क्षमता हा याच्यामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये आकडेवारी जास्त महत्त्वाची नाही आपल्याला. हे पर्सेंटेज लक्षात ठेवलं तरी पण आपल्याला सफिशियंट असणार आहे, हे लक्षात घेऊया. आणि वीज निर्मितीचा मुद्दा बघितला तर कसं आहे पहा, खाजगी क्षेत्रामध्ये वीज निर्मिती झाली 56.2%. सोबतच उल्लेख केला सार्वजनिक क्षेत्रामध्ये 41.4%. सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीचा उल्लेख केला तर 2.4% आपल्याला वीज निर्मिती होताना दिसते. आणि सोबतच नोंदणीकृत बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा रेफरन्स पाहिला तर 2021-22 च्या अंतर हे आजताही आकडे आहेत, हे वाढत जाणार आहेत हा. आणि ती वाहनं होती 43,722 आणि आता 22-23 मध्ये हे आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी 1,0750 वाहनांची संख्या होताना दिसते. 1,00,000 प्लस इथं बॅटरी असणारी वाहनांचा संदर्भ याच्यामध्ये वाढताना दिसतोय. त्यानंतर महत्वाचा आकडा आहे प्रजनन, माता, नवजात शिशु, बालके आणि किशोर वयातील असणाऱ्या मुला-मुलींच्या आरोग्याचा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. तो इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. मग इथं पाहिलं तर अर्भक मृत्यू दराचा रेफरन्स आहे 16 चा. 5 वर्षाखालील मृत्यू दराचा रेफरन्स घेतला तर 18, नवजात शिशु मृत्यू दराचा उल्लेख केला तर 11, एकूण जनन दरचा उल्लेख केला या ठिकाणी तर तो आहे 1.5 चा. लक्षातच ठेवायचं, डायरेक्टली प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर 15 वर्ष व त्यावरील वयोगटाकरिता शिक्षण स्तरानुसार 2020-21 करिता सामान्य स्थितीनुसार बेरोजगारीचा दर किती आहे हा इथं मांडलाय. हा बेरोजगारीचा दर आपल्याला या ठिकाणी 8% क्रॉस करताना दिसतोय. आणि कसा आहे त्याची आकडेवारी या ठिकाणी पहा. मग इथं उल्लेख केला तर महाराष्ट्राचा रेफरन्स आहे 2020-21 चा उल्लेख करूया आपण. ग्रामीण भागामध्ये 2.2%, नागरी भागामध्ये 6.5% रेफरन्स याच्यामध्ये येतो. आणि अखिल भारताचा उल्लेख केला तर ग्रामीण भागामध्ये 3.3% बेरोजगारीचा दर आहे. आणि नागरी भागामध्ये उल्लेख केला तर 6.7% असणारा दर इथं दिसतो, हे लक्षात घेऊया. त्यानंतर सामान्य स्थितीनुसार मुख्य कार्यस्थिती किंवा दुय्यम कार्यस्थिती दोघांचा उल्लेख करून काम करणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी जर आपण बघितली तर 2020-21 मध्ये कृषी व संलग्न कार्याशी संबंधित उल्लेख येतो. ग्रामीण भागामध्ये 73%, नागरी भागामध्ये 4% आणि ग्रामीण आणि नागरी म्हणून बघितलं तर 49.5% रेफरन्स दिसतो. उद्योगाचा उल्लेख केला ग्रामीण 11.3%, नागरी 32% आणि दोघांच्या सरासरीचा उल्लेख केला तर 18.4%. सेवा क्षेत्राचा उल्लेख केला तर 15.5% ग्रामीण, नागरीचा उल्लेख केला तर 64% आणि ग्रामीण प्लस नागरीचा उल्लेख केला तर 32.1% आहे. ऑब्व्हियसली कृषी व संलग्न क्षेत्र नंबर 1 ला, सेवा क्षेत्र नंबर 2 ला आणि उद्योग क्षेत्र नंबर 3 ला दिसतोय. हे असणारे मुद्दे आपल्याला हायलाइट करून लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. एक ओव्हरऑल लुक घेतलेला आपल्याला जे महत्त्वपूर्ण डाटा आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेच्या अंतर्गत पाहणं गरजेचं आहे. डायरेक्टली मी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या असणाऱ्या डाटावरून हा मुद्दा पिक केलाय, जेणेकरून डाटा ऑथेंटिकेट असेल. ही पीडीएफ तुम्ही आपल्या टेलिग्रामच्या असणाऱ्या चॅनलवरनं डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित हे मुद्दे बघण्याचा प्रयत्न केला. प्री, मेन्स आणि इव्हनली इंटरव्ह्यूला आपल्याला याचा फायदा जास्त होईल. त्यामुळे हे मुद्दे पहा. सोबतच आपले वेगळे प्रोग्राम आपण या असणाऱ्या आपल्या YouTube चॅनलवरती लॉन्च करत असतो. त्यामध्ये आपला डेली करंट अफेअरचा पार्ट तर आहेच. वीकली मॅप सेशन आणि इंटरनॅशनल रिलेशनचे सेशन प्रत्येक संडेला आपण या ठिकाणी घेत असतो. आतापर्यंत टोटल 7 सेशन झालेले, दोघांचे मिळून 14 सेशन असतील. इयरबुकचा असणारा आढावा याच्यामध्ये आपण स्टार्ट करतोय. सोबतच एडिटोरियल एनालिसिस केलेला संदर्भ याच्यामध्ये ऍड करतोय, जेणेकरून नवीन जो सिलेबस असणार आहे 25 ला, त्या विद्यार्थ्यांच्या प्रिपरेशनसाठी आतापासूनच त्यांची तयारी आपण याच्या माध्यमातून करतोय. सोबतच केंद्राचं असणारं जे बजेट आहे का, त्याचा व्हिडिओ टू दी पॉइंट एनालिसिस आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. सोबतच अर्थसंकल्प समजून घेत असताना ज्या महत्त्वपूर्ण 10 कन्सेप्ट आहेत का, त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तोही पाहू शकता. महाराष्ट्राचा बजेट 2023-24 किंवा फायनान्शियल इयर 24 पण म्हणू शकतो. त्याचाही व्हिडिओ टू दी पॉइंट आपल्या असणाऱ्या चॅनलवरती अवेलेबल आहे. आणि
हा आपला असणारा महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे जो आत्ताच आपण कव्हर केला तो तर अवेलेबल आहेच. सोबतच द अभ्युदय अकॅडमीचं असणारं जे ॲप्लिकेशन आहे का, ते ॲप्लिकेशन Google Play Store वरती लाईव्ह आहे. ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि एक्साइटिंग बॅचेस आणि सोबतच उल्लेख केला, तर आपल्याला याच्याशी संबंधित असणाऱ्या टेस्ट सीरीज या असणाऱ्या ॲप्लिकेशनच्या अंतर्गत मिळतील. जेणेकरून आपलं प्रिपरेशन हे परफेक्शनच्या माध्यमातून होणार आहे. ठीक आहे? चालेल मग. आय होप आजचा घेतलेला जो काय आपला इकॉनॉमिक सर्व्हे आहे, तो सर्व्हे तुम्हाला समजला असेल, जो महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये घेतलेला होता. आणि जर सेशन आवडलं असेल, तर आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवायचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. मग भेटूया आपण अशाच असणाऱ्या वेगवेगळ्या सेशनसाठी. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थांबूया इथं आपण. थँक